वो मैं लौटकर तो जरूर आऊंगा, या तो तिरंगा लहराकर आऊंगा या तिरंगे में लिपट कर आऊंगा, हे म्हणणाऱ्या परमवीर चक्र विजेता कॅप्टन विक्रम बत्रा यांच्याबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे। कॅप्टन विक्रम बत्रा यांची कहाणी भारतीय लष्कराच्या धाडसाचे एक अद्वितीय उदाहरण आहे। त्यांचा जन्म 9 सप्टेंबर 1974 रोजी पालमपूर हिमाचल प्रदेश येथे झाला। लहानपणापासूनच त्यांच्यात देशभक्तीची भावना होती। त्यांचे प्राथमिक शिक्षण पालमपूर येथे तर पुढील शिक्षण हे चंदीगडमध्ये पूर्ण झाले। त्यांनी इंडियन मिलिटरी अकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेऊन 13 जम्मू अँड काश्मीर रायफल्समध्ये सहभागी झाले। 1999 मध्ये झालेल्या कारगिल युद्धात त्यांनी आपल्या धाडसाचे व वीरतेचे एक अद्वितीय उदाहरण दाखवून दिले। त्यांना शेरशाह म्हणून सुद्धा ओळखले जायचे। शत्रूंसाठी ते भयाचे प्रतीक बनले होते। कारगिल युद्धाच्या दरम्यान शत्रूशी लढताना त्यांनी म्हटले होते की ये दिल मांगे मोर, हे वाक्य त्यांच्या अद्वितीय धाडसाला व विजयाच्या इच्छेला दर्शवते। 7 जुलै 1999 मध्ये त्यांनी आपल्या वीरतेचे प्रदर्शन करताना आपले प्राण अर्पण केले। त्यांच्या बलिदानासाठी त्यांना मरणोपरांत परमवीर चक्राने सन्मानित करण्यात आले। हा जो भारतीय लष्कराचा एक सर्वोच्च पुरस्कार म्हणून ओळखला जातो। कॅप्टन विक्रम बत्रा यांचीच कथा नव्हे तर प्रत्येक त्या सैनिकाची, प्रत्येक त्या अनामवीराचे ज्याने भारतासाठी बलिदान दिले, हे नेहमीच आम्हा भारतीयांसाठी प्रेरणास्थान राहील। त्यांचा तो धाडस, त्यांची देशभक्ती व त्यांचे बलिदान आम्हाला शिकवतात की मातृभूमीसाठी कोणत्याही सीमा पार करता येतात। शेवटी जाताना एवढंच म्हणेल की ना तिरंगे को झुकने दिया, ना युद्ध कभी वो हारे हैं, ना झुकने दिया तिरंगे को, ना युद्ध कभी वो हारे हैं। भारत माता तेरे वीरों ने दुश्मन चुन चुन कर मारे हैं, दुश्मन चुन चुन कर मारे हैं।